नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधी, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासन वन विभाग भरती 2024 ची ही नवीन भरती निघालेली आहे। बघा, वेतन इथे खूप चांगल्या पद्धतीचे तुम्हाला वेतन मिळणार आहे। 20,000 ते 50,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे आणि अर्ज फी इथे नाही आहे आणि इथे दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज हा करू शकता। ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि परीक्षा न देता मिळणार आहे नोकरी। बघा, इथे परीक्षा नसणार आहे, मुलाखतीद्वारे इथे तुमची निवड होणार आहे। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। त्यानंतर PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, वन विभाग भरती महाराष्ट्र शासनाची ही नोकरी आहे। विभागाचे नाव काय आहे? महाराष्ट्र शासन वन विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे? तर महाराष्ट्र शासनाची ही नोकरी आहे। त्याच पद्धतीने वयोमर्यादा इथे किती लागणार आहे? बघा, 18 ते 35 किंवा 38। बघा, वयोमर्यादा इथे किती लागणार आहे? 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता आणि मागासवर्गीयासाठी 5 वर्षाची इथे सवलत मिळणार आहे। त्याच पद्धतीने अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभवाची गरज नाही आहे आणि प्रेशर उमेदवार सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। त्याच पद्धतीने कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे? तर ऑफलाईन आणि ऑनलाईन ईमेलद्वारे तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन किती मिळणार आहे? 20,000 ते 50,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी आहे का? तर अर्ज फी इथे नाही आहे आणि निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार आहे? मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे आणि नोकरीचे प्रकार कशा आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथे तुमची नोकरी असणार आहे। अप्लाय स्टार्ट डेट कधीपासून झालेली आहे? 30 नोव्हेंबर 2024 पासून इथे अप्लाय स्टार्ट डेट झालेली आहे। तर लास्ट डेट कधी आहे? 18 डिसेंबर पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकतो आणि अर्ज पाठवण्याचा बघा पत्ता सुद्धा दिलेला आहे। वन रक्षक बुलढाणा, वन विभाग बुलढाणा, चिखली रोड, राणीबाग बुलढाणा 44,301 ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला पत्ता म्हणजे पाठवायचा आहे आणि तुम्हाला ईमेल हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तो ईमेलवरती सुद्धा तुम्ही अर्ज हा करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती चेक करू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर बुलढाणा इथे नोकरीचे ठिकाण आहे। त्याचनंतर पदाचे नाव काय आहे? पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय सहाय्यक या पदासाठी इथे जाहिरात निघालेली आहे किंवा या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्याचनंतर बघा, आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि संपूर्ण सविस्तर डिटेल जाहिरातीमध्ये पाहूया। त्याचनंतर कशा पद्धतीने अप्लाय करायची ही सुद्धा माहिती मी इथे तुम्हाला देणार आहे। बघा, ही महाराष्ट्र शासनाची नोकरी आहे। उपवनरक्षक बुलढाणा, वन विभाग बुलढाणा या अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे। उपवनरक्षक बुलढाणा, वन विभाग बुलढाणा अंतर्गत मौजे जनुना ता खामगाव येथे वन्य प्राणी अपंगालय येणाऱ्या उपवनरक्षक बुलढाणा, वन विभाग बुलढाणा अंतर्गत खालील कंत्राटी पदाकरिता अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला कंत्राटी पदाची इथे जाहिरात असणार आहे। त्याचनंतर बघा, कुठल्या पदासाठी इथे जाहिरात आहे आणि काय एज्युकेशन लागणार आहे हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। बघा, इथे माहिती दिलेली आहे, पदसंख्या, मानधन आणि मुख्यालय आणि कालावधी, किती कालावधीसाठी तुमची जॉब असणार आहे, कारण कंत्राटी पदाची जॉब आहे त्यामुळे कालावधी सुद्धा इथे ठरवला जातो। बघा, कंत्राटी पदासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासाठी 1 जागा आहे आणि मानधन किती मिळणार आहे? 50,000 प्रतिमाह तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। बघा, महिन्याला प्रतिमाह किंवा प्रति महिना तुम्हाला 50,000 वेतन मिळणार आहे। मौजे जनुना ता तालुका खामगाव इथे तुम्हाला मुख्यालय आहे, जिल्हा बुलढाणा येथे तुम्हाला जॉबसाठी लोकेशन असणार आहे आणि कालावधी किती? 11 महिन्यासाठी तुम्हाला इथे कालावधी असणार आहे। त्याच पद्धतीने कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक यासाठी 1 पद आहे आणि 20,000 प्रतिमाह तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे आणि मौजे जनुना ता खामगाव, जिल्हा बुलढाणा येथेच तुमचं मुख्यालय किंवा जॉबचं लोकेशन असणार आहे आणि 11 महिने तुमचा इथे सुद्धा कालावधी असणार आहे आणि दोन्ही पदे हे
कंत्राटी पदाचे आहेत आणि इथे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा, कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी BVSC तुम्हाला असं एज्युकेशन लागणार आहे, MUSC असं प्रकारचं एज्युकेशन इथे लागणार आहे आणि त्याच पद्धतीने कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यकसाठी BSc इन झुलॉजी अशा पद्धतीचं तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता लागणार आहे। आणि इथे सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे माहिती बघा, उमेदवारासाठी वन विभागामध्ये किमान इतर शासकीय प्राधिकरणाचे अंतर्गत किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। बघा तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असणे सुद्धा गरजेचं आहे। आणि हे पदे कसे आहेत, कंत्राटी पदाचे तुम्हाला इथे जॉब असणारे हे सांगितले आहे। आणि सदर सहहस्ते किंवा पोस्टाने किंवा ईमेलद्वारे सुद्धा तुम्ही पत्त्यावर अर्ज करू शकता, हे स्वीकारण्यात येणार आहे असं तुम्हाला इथे सांगण्यात आलेलं आहे। बघा अशा पद्धतीने ही जॉब आहे आणि अर्ज तुम्हाला जर पोस्टाने पाठवायचा असेल तर या अर्ज तुम्ही इथे पाठवू शकता आणि तुम्हाला इथे ईमेलद्वारे पाठवायचा असेल तर ही ईमेल ID दिलेली आहे, या ईमेल ID वर सुद्धा तुम्ही पाठवू शकता। त्याच पद्धतीने तुम्हाला कुठले कागदपत्रे जोडायचे आहेत आणि काय करायचं आहे हे सुद्धा माहिती दिलेली आहे। कंत्राटी पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपले मूळ शैक्षणिक अनुभव प्रमाणपत्र व त्याची छायांकित छायाचित्रप्रती मुलाखतीकरिता नमूद करणाऱ्या दिनांक बघा, नमूद कार्यालय दिनांक 23/12/2000 रोजी सकाळी 11 वाजता हजर राहायचे। बघा तुम्हाला अर्ज हा ईमेलद्वारे किंवा या ॲड्रेसवरती तुम्ही पाठवू शकता। त्यानंतर तुम्हाला ईमेल कळवण्यात येईल किंवा तुम्हाला सांगण्यात येईल कधी जायचं किंवा त्या दिवशी तुम्हाला 23/12/2024 रोजी हजर राहायचं आहे मुलाखतीसाठी। बघा अशा पद्धतीची ही जाहिरात होती। त्याच पद्धतीने आपण कशा पद्धतीने अप्लाय करायचा ही सुद्धा माहिती मी थोडक्यात तुम्हाला देणार आहे। बघा हाऊ टू अप्लाय, कशा पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकता मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे। वरील पदाकरिता अर्ज हा ऑनलाईन किंवा ईमेलद्वारे किंवा ऑफलाईन करायचं आहे। बघा तुम्हाला ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे आणि ईमेल ID सुद्धा दिलेली आहे। त्या ईमेल ID वरती तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स आणि तुमचा रिझ्यूमे तिथे पाठवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती सुद्धा सेंड करू शकता। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे। बघा तुम्हाला नोटिफिकेशन PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता किंवा वाचून घेऊ शकता। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर 18 डिसेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्याच नंतर अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर करावे। बघा ही 18 तारीख दिलेली आहे, या तारखेच्या अगोदर तुम्ही अर्ज करणं गरजेचं आहे आणि संबंधित पत्त्यावर सादर करू शकता किंवा ईमेलद्वारे तुम्ही अर्ज करू शकता। आणि त्याच पद्धतीने निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता उपस्थित राहायचं आहे किंवा तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती हजर राहायचं आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि मुलाखतीचा दिनांक सुद्धा दिलेला आहे 23 डिसेंबर 2024 या दिवशी तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे। बघा अधिकृत माहितीसाठी तुम्ही PDF नोटिफिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अशा पद्धतीने हा आजचा जॉब डिटेल होता। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।